नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी कुमारी चव्हाण लता अंकुशराव कोऑपरेशन विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। पाठीमागच्या लेक्चरला आपण सहकार आयुक्त व निबंधकाची भूमिका हा भाग अभ्यासलेला आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्य हा भाग अभ्यासणार आहोत। आता या कार्याची वेगवेगळ्या विभागामध्ये विभागणी केलेली आहे। त्याच्यामध्ये पहिली कार्य आहेत ती म्हणजे वैधानिक कार्य। तर वैधानिक कार्यामध्ये कोणकोणते मुद्दे समाविष्ट होतात, तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल की नोंदणी करणे। निबंधक हे सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचे महत्त्वाचे असे कार्य करतात। जेव्हा एखादी संस्था नोंदणीसाठी अर्ज करते अशा वेळी निबंधक अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून संस्थेने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्याची खात्री झाल्यानंतर संस्थेची नोंदणी आपल्या कार्यालयातील नोंदणी पुस्तकात करून त्या संस्थेला नोंदणीचा पुरावा म्हणून नोंदणी प्रमाणपत्र देतात। त्याच्यानंतर पुढचं कार्य आहे पोटनियमांना मंजुरी देणे। पोटनियम याचाच अर्थ उपविधी। सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळी नोंदणी अर्जासोबत पोटनियमांच्या 4 प्रती जोडाव्या लागतात। संस्थेच्या कारभाराचे स्वरूप, समितीची निवड, कर्ज देण्याघेण्याच्या पद्धती, हिशेब पद्धती इत्यादी बाबतचे नियम या पोटनियमामध्ये दिलेले असतात। पोटनियम सहकारी कायद्याला अनुसरून असल्याची खात्री करून त्याला मान्यता देण्याचं काम निबंधक करतो। त्याचबरोबर गरज भासल्यास त्यात सुधारणा सुचवून पोटनियमांना मान्यता देतो। काही कारणास्तव संस्थेने पोटनियमात बदल केले असतील तर ते कायद्यानुसार असल्याची खात्री करून त्यांना मान्यता देण्याचे कार्य हे निबंधकाचे असते। त्यानंतरचं पुढचं कार्य सांगता येईल नोंदणी दाखला देणे। सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर पोटनियमांना मंजुरी दिल्यानंतर सहकारी आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेला नोंदणी दाखला देतो। या दाखल्यावर किंवा प्रमाणपत्रावर सहकार आयुक्त व निबंधकाची सही व त्याचा शिक्का असतो। हे प्रमाणपत्र संस्थेची नोंदणी झाल्याचा कायदेशीर पुरावा असते। त्यानंतरचं पुढचं कार्य आहे सभासदत्वास मंजुरी। सहकारी संस्थेचे सभासदत्व हे सर्वांसाठी खुले व ऐच्छिक असते। जर एखादी सहकारी संस्था एखाद्या व्यक्तीचे सभासदत्व नाकारीत असेल व ती व्यक्ती सभासदत्व होण्यास पात्र असेल तर अशा व्यक्तीला सभासदत्व देण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकाचे असते। त्यानंतरचं पुढचं कार्य सांगितले संस्थांचे वर्गीकरण। निबंधकाला सहकारी संस्थांचे वर्गीकरण करण्याचाही अधिकार असतो। सहकारी संस्थेचे उद्देश, कार्य, व्यवसायानुसार तिचे वर्गीकरण पुढील प्रकारे केले जाते। त्याच्यामध्ये कृषी संस्था वेगळ्या केल्या जातात, पणन संस्था वेगळ्या केल्या जातात, उपभोक्ता संस्था वेगळ्या केल्या जातात, सहकारी बँका हा भाग वेगळा होतो, सर्वसाधारण संस्था वेगळ्या असतात आणि गृहनिर्माण संस्था, प्रक्रिया संस्था अशा वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं। निबंधकाला योग्य वाटल्यास संस्थेला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात अथवा उपवर्गात समाविष्ट करण्याचा अधिकारसुद्धा त्याला कायद्याने दिलेला आहे। त्यानंतरचं पुढचं कार्य आहे सभांचे आयोजन। सहकारी संस्थांना महाराष्ट्रातील सहकारी संस्था कायद्यानुसार सभा घेणे हे बंधनकारक असते। सभा योग्य मुदतीत न बोलवल्यास आपल्या अधिकारात त्या सभा बोलवण्याचे कार्य आयुक्त किंवा निबंधकाला करावे लागते। आवश्यकता असल्यास अधिमंडळाची विशेष सभा बोलवण्याचे कार्यही या आयुक्ताला किंवा निबंधकाला करावे लागते। त्यानंतरचं पुढचं कार्य आहे संस्थेच्या निधीची गुंतवणूक। सहकारी संस्थांना दरवर्षी नफ्याचा विशिष्ट भाग राखीव निधीच्या स्वरूपात ठेवावा लागतो। म्हणजे जसं आपण नफ्यातील काही भाग राखीव निधीमधून ठेवतो तशा पद्धतीनं राखीव निधीच्या गुंतवणुकीकरता निबंधक संस्थेला मान्यता देतो। एकूण झालेल्या नफ्याच्या कमीत कमी 25% रक्कम ही राखीव निधीमध्ये ठेवावी लागते। संस्थेने आपल्या निधी एका किंवा अनेक निधीत गुंतवणूक करण्यासाठी निबंधक शर्तीच्या आधारे परवानगी देतो। म्हणजे जर वेगवेगळ्या निधीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी निबंधकाची परवानगी घ्यावी लागते। त्यानंतरचं पुढचं कार्य आहे न्यायनिवाडा। एखाद्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद निर्माण झाल्यास निबंधक
न्यायालयाची किंवा लवादकाची भूमिका पार पाडतो. त्यातून न्यायनिवाडा करण्याचे कार्य करतो. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्या जातात, त्यांना बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. तसेच पुरावे विचारात घेऊन निपक्षपाती निबंधकाने न्यायनिवाडा करावा लागतो. त्यानंतरचं पुढचं कार्य सांगता येईल संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन. सार्वजनिक हिताच्या किंवा सहकारी चळवळीच्या हिताच्या दृष्टीने सहकारी संस्थेचे व्यवस्थापन अकार्यक्षम व अर्थक्षम नसेल तर कायदेशीर पूर्तता करून 2 किंवा अधिक संस्थांचे एकत्रीकरण करण्याचे तसेच एखाद्या संस्थेचे विभाजन करण्याचे देखील कार्य या निबंधकाला करावे लागते. ठीक आहे. अशा पद्धतीने ही कोणती कार्य आहेत? वैधानिक कार्य. आता दुसऱ्या प्रकारची कार्य त्याच्यामध्ये नियंत्रणात्मक कार्य. तर नियंत्रणात्मक कार्य संस्थेचा सर्वोच्च अधिकारी म्हणून त्याला वेगवेगळं नियंत्रण करावं लागतं, चळवळीचा मार्गदर्शक म्हणून काम करावं लागतं आणि सहकारी संस्थेवरती नियंत्रण ठेवावे लागते. त्या नियंत्रण ठेवण्यामध्ये त्याची वेगवेगळी भूमिका किंवा त्यासाठी लागणारी वेगवेगळी कार्य ही पुढीलप्रमाणे. त्याच्यामध्ये पहिलं सांगितले प्रशासकीय कार्य. राज्यातील सहकारी चळवळीचा प्रमुख म्हणून सहकारी संस्थेचे कामकाज हे कायद्यानुसार व नियमानुसार चालवले जात आहे किंवा नाही याची देखरेख ठेवण्याचे कार्य या आयुक्ताला करावे लागते. पैशाच्या अफरातफरीसारख्या वाईट प्रवृत्तींचा शिरकाव संस्थेमध्ये होणार नाही याची काळजी त्याला घ्यावी लागते आणि त्यासाठी कठोर प्रशासक म्हणून त्याची भूमिका महत्त्वाची असते. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे हिशेब तपासणी. सहकारी संस्थेची हिशेब तपासणी दरवर्षी होणे हे सहकारी कायद्यानुसार बंधनकारक असते. मान्यताप्राप्त निबंधकाकडून हिशेब तपासनीसाकडून संस्थेची हिशेब तपासणी करून घ्यावी लागते. संस्थेचा जमा खर्च, हिशेब पुस्तके, बँक खातेपुस्तका, मालमत्ता इत्यादी बाबी तपासल्या जातात. वैधानिक हिशेब तपासणीमध्ये काही चुका आढळल्यास त्या दुरुस्त करून घेण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. अशा पद्धतीनं हिशेब तपासणीद्वारे सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य देखील निबंधक करत असतो. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण. निबंधक हे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवतात. व्यवहारामध्ये गैरप्रकार, अफरातफर होण्याची जास्त शक्यता असते. त्याकरता निबंधक आर्थिक गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवतात. कायद्यात आवश्यक तरतुदी करून सहकारी संस्थेच्या कर्ज आणि गुंतवणुकीवर निर्बंध घातले जातात. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे दोषी संस्थेविरुद्ध कारवाई. एखादी संस्था सहकार कायदा व तरतुदींचे पालन करीत नसेल किंवा सहकार योजनांची अंमलबजावणी करीत नसेल तर अशा दोषी संस्थांविरुद्ध कारवाई करण्याची किंवा त्यांना दंडात्मक कारवाई करण्याची, वेळप्रसंगी एखाद्या संस्थेची नोंदणी देखील रद्द करण्याची जबाबदारी किंवा तसे हक्क हे या निबंधकास असतात. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे शासकीय धोरणांची अंमलबजावणी. जनतेच्या विकासासाठी शासन काही धोरणे राबवते, विकास कार्य हाती घेते. त्याचं प्रभावी अंमलबजावणी संस्थेमार्फत करण्याचं कार्य देखील निबंधकाला करावे लागते. अशा पद्धतीने ही काय आहेत निबंधकाची नियंत्रणात्मक कार्य. त्यानंतरची पुढची कार्य आपण अभ्यासू निबंधकाची विकासात्मक कार्य. तर विकासात्मक कार्यामध्ये त्याला पुढील वेगवेगळ्या कार्यांची अंमलबजावणी करावी लागते. त्याच्यामध्ये पहिलं कार्य आहे सहकारी क्षेत्राचे नेतृत्व. राज्यातील सहकारी संस्थांचं नेतृत्व करण्याचं काम हे आयुक्त किंवा निबंधकाला करावे लागते. जे सर्व संस्थांची देखभाल करतात, मार्गदर्शन करतात, त्यांना मदत करतात. एक चांगला नेता जसा लोकांच्या विकासाच्या मार्गावरती त्यांना पुढे नेतो त्याप्रमाणे सहकार आयुक्त व निबंधक देखील सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करून त्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम करतो. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन. सहकारी संस्थांना आपला कारभार चालवताना अनेक समस्या येतात. या समस्यांचे वेळीच निराकरण करणे गरजेचे असते आणि त्यासाठी त्यांना योग्य
असं मोलाचं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही सहकारी आयुक्त व निबंधकाची असते. तसेच संस्थेचा कारभार व्यवस्थित चालवण्याकरिता देखील त्यांना मदत करण्याचं काम हा सहकारी निबंधक करत असतो. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन. सहकारी संस्थांना बऱ्याच वेळा तांत्रिक मार्गदर्शनाची सुद्धा गरज असते. उदाहरणार्थ जर संस्थेची नोंदणी करायची असेल, हिशेब तपासणी करायची असेल, सभांचे आयोजन करायचे असेल, अध्यक्ष व व्यवस्थापन समिती इत्यादीच्या अधिकाराबाबत तांत्रिक सल्ला घ्यायचा असेल, तर अशावेळी हा तांत्रिक सल्ला सहकारी संस्थेच्या विकासाला मार्गस्थ करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधकाला द्यावा लागतो. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे. सहकारी संस्था या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी स्थापन केलेल्या असतात. अपुरे भांडवल ही संस्थेची मुख्य समस्या असते. निबंधक व आयुक्त या दुर्बल संस्थांना आर्थिक मदत करण्याचे कार्य करतात. संस्थेच्या विकासाकरता देखील आर्थिक सहाय्य करण्याचं मदत करण्याचं काम या निबंधकाकडून केलं जातं. त्यासाठी ते मदत सहकारी क्षेत्र किंवा बँकांकडून मदत मिळवून देण्याचं काम संस्थेला करत असतात. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे कर्ज वसुलीला चालना. सहकारी संस्था आपल्या सभासदांना कर्ज पुरवण्याचे कार्य करतात, परंतु त्यापैकी काही सभासद घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करीत नाही आणि त्यामुळं संस्था या आर्थिक संकटामध्ये येतात. तर ही वसुली करण्यासाठी वसुली अधिकारी नेमण्याचं काम, तसंच या संस्थेच्या कर्ज वसुलीस चालना देण्याचं काम व पर्यायाने सहकारी संस्थेला आर्थिक संकटातून वाचवण्याचं काम देखील हे निबंधक करत असतात. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती एकत्र येऊन ही संस्था स्थापन करत असतात. त्यामुळे बहुतेक सभासदांना संस्थेच्या कामकाजाची अजिबात माहिती नसते. मग ही माहिती त्याचे ज्ञान हे त्यांना नसल्यामुळे संस्थे अडचणीत येऊ शकतात आणि म्हणून आयुक्त किंवा निबंधक काय करतात, सभासदांच्या शिक्षण व प्रशिक्षणाची व्यवस्था करतात. त्यासाठी प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा, परिसंवाद, व्याख्याने आयोजित करून प्रशिक्षण देण्याचे कार्य करतात. या अशा पद्धतीने ही काय आहेत सहकार आयुक्त व निबंधकाची कार्य. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत सहकार निबंधक व आयुक्ताची अधिकार. त्याच्यामध्ये कार्यालयावर नियंत्रण ठेवणारा हा महत्त्वाचा अधिकारी असतो. संस्थेच्या अस्तित्वासाठी हा जबाबदार असतो. त्यामुळे त्याला अमर्यादित असे अधिकार दिलेले आहेत. मग ते अधिकार कोणकोणते हे आपण बघू. त्याच्यामध्ये पहिला अधिकार आहे सहकारी संस्थांची नोंदणी. एखादी नियोजित संस्था नोंदणीकरिता जेव्हा नमुना अ मध्ये अर्ज करते तेव्हा निबंधक अशा अर्जांची व कागदपत्रांची पडताळणी करतो. नियोजित संस्थेने सर्व अटींची व कागदपत्रांची पूर्तता केल्याची खात्री झाल्यानंतर अर्ज मिळाल्यापासून 2 महिन्यांच्या आत रीतसर नोंदणी केली जाते. ती नोंदणीकृत झाल्याचा पुरावा म्हणून नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा निबंधकाला असतो. त्यानंतरचं पुढचं अधिकार आहे पोटनियमांना किंवा उपविधीस मान्यता. संस्थेच्या नोंदणीकरिता उपविधीच्या किमान 4 प्रती जोडलेल्या असतात. सहकारी संस्था चालवण्याबाबतची एक नियमावली असते की त्याच्यामध्ये दैनंदिन कार्य व व्यवस्थापनाबाबतचे नियम दिलेले असतात. हे नियम संस्थेच्या नोंदणीच्या वेळी तयार करावे लागतात. या उपविधीस आयुक्त किंवा निबंधक यांची मंजुरी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे या नियम व पोटनियमांना मंजुरी देण्याचा अधिकार या आयुक्ताला किंवा निबंधकांना असतो. त्यानंतरचं पुढचा अधिकार आहे अभिलेख जप्त करणे. एखाद्या सहकारी संस्थेकडून तिची हिशेब पुस्तके किंवा अभिलेख दडपून टाकणे, अनाधिकृत बदल करणे किंवा ते नष्ट करणे अथवा संस्थेच्या निधी व मालमत्तेचा अपहार करण्याचा देखील संभव असतो.
अशी निबंधकाची खात्री असल्यास अशा संस्थांची मालमत्ता व अभिलेख जप्त करण्याचा अधिकार कायद्याने निबंधकाला दिलेला आहे. त्यानंतर पुढचं अधिकार आहे नोंदणी रद्द करणे. एखादी संस्था सहकार कायद्यातील तरतुदींचे व नियमांचे किंवा तत्वांचे पालन करत नसेल, पैशाचा गैरवापर गैरव्यवहार करत असेल, तर अशा वेळी या संस्थेची नोंदणी देखील रद्द करण्याचा अधिकार या आयुक्त व निबंधकांना असतो. त्यानंतरचं पुढचा अधिकार आहे सभासदत्व देणे. एखादी संस्था जर एखाद्या व्यक्तीचे सभासदत्व नाकारित असेल किंवा त्याला सभासदत्व देत नसेल, तर अशा व्यक्ती आयुक्त किंवा निबंधक यांच्याकडे अर्ज करून सभासदत्वासाठीच्या सर्व अटीची पूर्तता केल्यास निबंधकांना संबंधित संस्थेत त्या व्यक्तीस सभासदत्व देण्याचे अधिकार ते कायद्याने दिलेले असतात. त्यानंतरचा पुढचा अधिकार आहे सभांचे आयोजन. प्रत्येक सहकारी संस्थेने सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सभा या बोलवलेल्या असल्या पाहिजेतच. एखाद्या संस्थेनं जर सभा वेळेवर बोलवली नसेल तर निबंधकाला ती सभा बोलवण्याचा अधिकार आहे. विशेष सर्वसाधारण सभा देखील बोलवण्याचा अधिकार हा त्या संस्थेच्या निबंधकाला असतो. त्यानंतरचं पुढचं अधिकाराचा मुद्दा आहे हिशेब तपासनीसाची नियुक्ती. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार संस्थेने हिशेब तपासनीसाची नेमणूक करून आपल्या वार्षिक हिशेबाचे लेखापरीक्षण करून घेणे हे बंधनकारक असते. एखाद्या संस्थेने जर हा हिशेब तपासनीस नियुक्त केला नसेल किंवा हिशेब तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर अशा संस्थेवर मान्यताप्राप्त हिशेब तपासनीसाची नियुक्ती करण्याचा अधिकार देखील या निबंधकांना असतो. त्यानंतरचं पुढचा अधिकार आहे सहकारी संस्थांचे विलिनीकरण. एकाच प्रकारच्या 2 किंवा अधिक संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत किंवा तोट्यात चाललेल्या आहेत, तर अशा अकार्यक्षम असणाऱ्या संस्था या संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी एकत्रित करणं किंवा त्यांचं विलिनीकरण करणं, त्यांची पुनर्रचनास मंजुरी देणं असे अनेक अधिकार हे निबंधकाला असतात. त्यानंतरचं पुढचं अधिकार आहे संस्थांचे वर्गीकरण. सहकारी संस्थांचे कार्य, त्यांचे आर्थिक व्यवहार, त्यांची आर्थिक परिस्थिती इत्यादींच्या आधारे त्या संस्थांचे काय केले जाते, वेगवेगळ्या विभागांमध्ये वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ विपणन संस्था, शेती संस्था, औद्योगिक संस्था इत्यादी प्रकारांमध्ये या संस्थांचं वर्गीकरण केले जाते. त्यानंतरचं पुढचा अधिकार आहे न्यायनिवाडा. सहकारी संस्थेमध्ये काही वाद विवाद निर्माण झाल्यास अशा वादांची तक्रार सहकारी निबंधक व आयुक्त यांच्याकडे असल्यास सहकार कायदा व पोटनियमातील तरतुदीनुसार हे वाद मिटवून न्यायनिवाडा करण्याचा अधिकार, लवाद मंडळासारखं न्यायनिवाडा करण्याचा अधिकार देखील या निबंधकाला कायद्याने दिलेला आहे. अशा पद्धतीने हे काय आहेत सहकार आयुक्त व निबंधकाची अधिकार. त्यानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत सहकार निबंधक व अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या. जसं ज्या पद्धतीनं काही अधिकार दिलेले असतात त्याच पद्धतीनं संस्थेनं किंवा कायद्यानं काही जबाबदाऱ्या देखील त्यांच्यावरती सोपवलेल्या असतात. या जबाबदाऱ्या पार पाडणं हे निबंधकासाठी गरजेचं असतं. मग आता या जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत, त्याच्यामध्ये पहिली जबाबदारी सांगितलेली आहे सहकारी तत्वांचे पालन करणे. सहकारी संस्थेसाठी जे सहकाराची काही तत्वे घालून दिलेली असतात, या सहकाराच्या तत्वांचे संस्थेकडून सक्तीने पालन करून घेण्याची जबाबदारी ही निबंधकाने पार पाडली पाहिजे. ज्या संस्थेनं जर एखाद्या तत्वाचा भंग केला असेल तर संस्थेवर कारवाई करण्याची जबाबदारी ही सुद्धा निबंधकाची असते. त्यानंतरचं पुढची जबाबदारी आहे सहकारी संस्थांची गुणात्मक वाढ करणे. देशाच्या आर्थिक विकासातील दुर्बल घटकांना संरक्षण देण्यासाठी सहकारी संस्थांची संख्या वाढवणे आवश्यक असते, त्यांची गुणात्मक प्रगती करणे आवश्यक असते आणि ती होते आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी निबंधकाची असते. गुणात्मक वाढीसाठी निबंधक काय करतोय, अर्थक्षम नसलेल्या संस्थांना
अर्थ पुरवण्याचं काम करतो, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो. त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी संस्थांची पुनर्रचना करण्याची जबाबदारी देखील तो पार पाडतो. त्यानंतरची पुढची जबाबदारी आहे संस्थेच्या कार्यात एकसूत्रीपणा राखणे. सहकारी क्षेत्राशी अनेक घटकांचा संबंध येत असतो. या विविध घटकांमार्फत सहकारी संस्थेचे कार्य हे सुसंगतपणे चालले आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी ही निबंधकाची असते. सहकारी संस्थांना मदत करण्यासाठी जिल्हा पातळीवर सहकारी संघ स्थापन केला जातो. हा संघ सहकारी संस्थेच्या कार्यात एकसूत्रीपणा निर्माण करतो. सहकार कायद्याने निबंधकाकडे सोपवलेली ही अतिशय महत्त्वाची अशी जबाबदारी आहे. त्यानंतरची पुढची जबाबदारी आहे अपप्रवृत्तींना आळा घालणे. निबंधक हा सहकारी संस्थेची हिशेब तपासणी मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाकडून तपासून घेतो. जरूर पडल्यास सहकारी संस्थेची चौकशी करण्याचा अधिकार देखील त्याला असतो. सहकारी संस्थेचा कारभार चांगला कशा पद्धतीने राहील याची काळजी त्यानं घेतली असली पाहिजे. सहकारी संस्थेचा कारभार हा तत्वाविरुद्ध, समाजहिताविरुद्ध चालणार नाही. संस्थेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत नाही आणि जरी होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही देखील निबंधकाची असते. त्यानंतरची पुढची जबाबदारी आहे समन्वय साधणे. सहकार आयुक्त हे राज्यातील सहकार खात्याचे सर्वोच्च अधिकारी समजले जातात. राज्यातील सहकारी संस्थांची वाढ करणे, त्याच्यामध्ये विकास करणे यासाठी ते सतत कार्यरत किंवा प्रयत्नशील असतात. राज्य शासन व सहकारी संस्था यांच्यामधील मध्यस्थी करण्याचं काम, यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम देखील हे करतात. सरकारी खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते आपली जबाबदारी पार पाडतात. यासाठी निबंधकाला सहकारी संस्था, सरकार तसेच सहकारी खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्या कामात समन्वय साधावा लागतो आणि ही जबाबदारी त्याला पार पाडावी लागते. त्यानंतर पुढचं जबाबदारी आहे व्यवस्थापन समितीविरुद्ध कारवाई करणे. ज्या सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती सहकार कायदा किंवा उपविधी यातील तरतुदींचे पालन करत नसेल तर या व्यवस्थापन समितीविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी देखील निबंधकाची असते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे अंकेक्षण व्यवस्था. हिशेब तपासणी दरवर्षी करून घेणे ही सहकारी संस्थेसाठी बंधनकारक असते. संस्थेची हिशेब तपासणी झाली नसेल तर ती करून घेण्याची जबाबदारी निबंधकाची असते. आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण शासन मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाकडून करून घेण्याची मुख्य जबाबदारी ही निबंधकावर असते. त्यानंतरची पुढची जबाबदारी आहे संस्थेचे समाप्तीकरण करणे. सहकारी संस्थेचं कामकाज जर योग्य पद्धतीने चालत नसेल, समाधानकारक चालत नसेल, संस्था डबघाईला आली असेल तर अशा संस्थांचं समाप्तीकरण किंवा विलयीकरण करण्याची जबाबदारी ही निबंधकाची असते. विलयन अधिकारी हा निबंधकाकडून नेमला जातो व हा अधिकारी संस्था विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडत असतो. त्यानंतरची पुढची जबाबदारी योग्य प्रशासन. सहकार आयुक्त व निबंधक हे सहकारी खात्यामधले सर्वोच्च पद आहे. राज्यात 9 विभाग असून विभाग, जिल्हा, तालुका स्तरावर अनुक्रमे विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक हे कार्यरत असतात. सहकारी खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रकारे काम करून घेण्यासाठी सहकार खात्याचे प्रशासन योग्य प्रकारे काम पाडण्याची जबाबदारी सहकार आयुक्त व निबंधकावर असते. त्यानंतरचं पुढचं जबाबदारी आहे नोंदणी दाखला देणे. नियोजित संस्था नोंदणीकरता अर्ज करते तेव्हा निबंधक अशा अर्जांची व सोबत जोडलेल्या कागदपत्रांची योग्य प्रकारे छाननी करतो. तसेच कायदेशीर बाबींची पूर्तता केल्याची खात्री करतो व त्या संस्थेची रीतसर
नोंदवहीमध्ये नोंद करतो व आपल्या सही शिक्क्यानिशी अधिकृत नोंदणी दाखला देतो. म्हणजे अशा पद्धतीची ही नोंदणीची सुद्धा जबाबदारी या सहकारी आयुक्तावरती सोपवण्यात आलेली असते. अशा पद्धतीनं आपण या सहकारी आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या हा भाग अभ्यासलेला आहे. आता या टॉपिकमधील शेवटचा भाग आपण अभ्यासणार आहोत. अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक यांच्यामधला फरक. तर हा फरक वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्यामधले पहिला मुद्दा आहे अर्थ. अध्यक्षाचा अर्थ काय सांगता येईल किंवा सहकारी आयुक्त व निबंधकाचा अर्थ या फरकामध्ये आपल्याला सांगायचा आहे. अध्यक्ष म्हणजे काय तर कार्यकारी समिती किंवा संचालक मंडळ याच्या प्रमुखाला काय म्हणतात अध्यक्ष असे म्हणतात. सहकारी समिती किंवा संचालक मंडळाचा प्रमुख म्हणजे अध्यक्ष होय. तर आयुक्त म्हणजे काय सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी व सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने नेमलेली व्यक्ती म्हणजे सहकार आयुक्त व निबंधक होय. अशा पद्धतीनं अर्थ सांगता येतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे निवड किंवा नियुक्ती. अध्यक्षाची निवड कुणाकडून केली जाते किंवा सहकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती कोणाकडून केली जाते. तर त्याच्यामध्ये काय सांगता येईल अध्यक्ष हा सहकारी संस्थेचे संचालक किंवा संचालक मंडळ यांच्याकडून निवडला जातो. तर सहकारी आयुक्त हा राज्य सरकारमार्फत निवडला जातो. हा फरक दोन्हीमध्ये सांगता येतो. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे नियंत्रण व देखरेख. अध्यक्ष काय करतोय कशावरती नियंत्रण आणि देखरेख करतोय तर अध्यक्ष हा संस्थेतील कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवतो. तर सहकार आयुक्त व निबंधक हा राज्यातील संपूर्ण सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवतो. नियंत्रण कसं ठेवलं जातं राज्यातील संपूर्ण सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे सहकार आयुक्त व निबंधकाकडून केले जाते. त्यानंतरचं पुढचा फरकाचा मुद्दा आहे कार्यक्षेत्र. अध्यक्षाचं कार्यक्षेत्र हे एका विशिष्ट संस्थेपुरतेच मर्यादित असते. तर आयुक्ताच्या बाबतीत काय सांगता येईल सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्य हे संपूर्ण राज्यभर चालत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे निर्णायक मत. अध्यक्षांना संस्थेमध्ये निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. तर सहकार आयुक्त व निबंधक यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार नसतो. तर निर्णायक मत म्हणजे काय की एखाद्या प्रस्तावाच्या बाजूने आणि विरुद्ध जर सारखी मतं पडली असेल तर त्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी एका मताची आवश्यकता असते. त्याला आपण निर्णायक मत असं म्हणतो. आणि हे निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो तर अध्यक्षांना असतो. परंतु सहकार आयुक्त व निबंधकाला तो अधिकार नसतो. त्यानंतरचं पुढचं फरकाचा मुद्दा आहे मोबदला. अध्यक्षाला मोबदला म्हणून काय मिळते तर अध्यक्षाला त्याच्या कामाचा मोबदला म्हणून संस्थेकडून मानधन मिळते. तर सहकार आयुक्त व निबंधकाला त्याच्या कामाचा मोबदला म्हणून राज्य शासनाकडून वेतन मिळते. म्हणजे हा एक फरक आपल्याला सांगता येऊ शकतो. आणि त्यानंतरचा पुढचा फरकाचा मुद्दा आहे बढतर्फी. बढतर्फ कशा पद्धतीनं केलं जातं तर अध्यक्ष यांना निबंधक व आयुक्त यांच्याकडून किंवा संचालकांकडून किंवा सभासदांकडून बढतर्फ केले जाते. तर सहकार आयुक्त व निबंधक यांना राज्य सरकारकडून बढतर्फ केले जाते. म्हणजे अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण काय करू शकतो अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक यांच्यामधील फरक स्पष्ट करू शकतो. ठीक आहे. आज या ठिकाणी आपला युनिट दुसरा हा पूर्ण झालेला आहे. तर याच्यावरचे स्वाध्याय आणि याच्यावरचे जे काही नोट्स आहेत त्या तुम्ही घरी कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. काही शंका असेल तर तुम्ही मला केव्हाही फोन करून विचारू शकता. ठीक आहे. आज या ठिकाणी इथेच थांबू आपण. धन्यवाद.